करंजाळी आणि वाकवली संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज माईकडे. ओम साई प्रतिष्ठान शेरवली जाधववाडी कर्णधारांनी यायचंय. मी विजय टेमकर यांना विनंती करतो की त्यांना सन्मान चिन्ह द्यायचंय. वाकवली संघ एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज माईकडे पाठवा एक्स्ट्रा प्लेअर. लवकर या प्लीज. रोशन वाडकर कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क साधायचा आहे. रोशन वाडकर. गोलंदाजी मार्कवर येतोय राहुल. पहिला गोलंदाज. या प्लेअरची ओळख मात्र थोडीशी वेगळी आहे. कोकण कन्या एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा राहुल याने अनेक मैदान गाजवली आहेत. दापोली DPL सुद्धा असेल. उत्सुकता लागली सगळ्या प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी. वाकवली वर्सेस करंजाली. बरेचसे संघ सामन्यामध्ये समोरासमोर संघ दोन्ही प्रत्येक बरेचशा वेळा समोरासमोर येऊन भिडले आहेत. पाहूया आज रणनीती वेगळी असेल सप्रा मैदानात खेळताना. सामन्याला सुरुवात करायची आहे. चला गोलंदाजी मार्कवर येतोय राहुल. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी फक्त 2 प्लेअर बाहेर असतील. एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ साठी 2 प्लेअर बाहेर ठेवले आहेत. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. पाठवून दिलाय सरळ सीमारेषा बाहेर. पहिला षटकार. यॉर्कर लेवलचा चेंडू होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केला सरळ डीप मध्ये. क्षेत्ररक्षक सीमारेषा बाहेर येतोय षटकार. सामन्याची लढत ही पाहताना खूप सर्वांची उत्सुकता लागली होती. वाकवली वर्सेस करंजाळी सामना कसा रंगेल. पहिल्या चेंडूवरती मोठा गणागती प्रहार केला राहुल याच्या चेंडूवरती. कोकण कन्या एक्सप्रेसला आपल्या रुळाचा रस्ता दाखवला. पाठवून दिला सरळ डीप मध्ये सीमारेषा बाहेर षटकार. पुन्हा एकदा. आता मात्र सुंदर मारा केला. व्हाईट यॉर्करचा प्रयास केला. काय क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती मध्ये मात्र एकच धाबा खर्च करता आली. वाकवली इथे या ना जरा. प्लेयरचं नाव नाही माहिती. ऋषिकेश आहे ना. स्ट्राईकला रोहन पोहोचलाय. ऋषिकेश आणि रोहनची सलामीची जोडी आतापर्यंत मैदानात सामना राहुल याच्या चेंडूवरती. उंच उडलेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. पाहूया झेल होऊ शकतं का. सुंदरसा बॅकअप केला परंतु झेल निसटला. मित्रांनो ऐसी गलती मत करना क्योंकि भुगतना तो पडेगा. झेल टिपल्यावर इतिहास होतो मात्र झेल निसटल्यावरती झेल मात्र निसटला तर नक्कीच आपल्याला टीमचा ओरडा खावा लागतो. जेव्हा जेव्हा झेल टिपले तेव्हा तेव्हा इतिहास घडलाय. आठवण करा त्या सूर्यकुमारनी पकडलेल्या झेलची. वर्ल्ड कप आपल्या नावावरती केलं. 1983 जेव्हा आपला जन्म सुद्धा माझा जन्म सुद्धा झाला नव्हता त्या कपिल देवने मागे जाऊन घेतलेला झेल 1983चा वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला होता. मित्रांनो एक संधी येत असते. संधीचं सोनं करायला शिका. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. या प्लेअरची ओळख यासाठीच म्हटली जाते. यासाठीच या प्लेअरची ओळख वेगळी आहे. कोकण कन्या एक्सप्रेस म्हणून त्यांचं नाव घेतलं तसं राहुल मैदानात सुंदरसं कमबॅक करताना पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार षटकार खाल्ला होता परंतु सुंदरसं कमबॅक केलं. आतापर्यंत उभी करून ठेवले चेंडूवरती. पुन्हा एकदा सुंदर चेंडू परंतु वाईडच्या रूपाने अवांतरी धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच भर घालेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये. 10 धावा. अटातटीची लढत. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळताना राहुल. पुढील चेंडू पुन्हा एकदा राहुल यांचा रोहनसाठी. आता मात्र रोहनने आपला बॅटचा क्लास दाखवला. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेबाहेर. ऑफ साइडला खणखणीत चौकार. बिल गेट्स म्हणतात जेवढे एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची डाल स्वतःवा आणि स्वतःच्या हिमतीवर तुमचं अस्तित्व उभं करा. ते स्वतःच्या हिमतीवर राहुलने आपलं अस्तित्व मात्र नक्कीच स्थापन केले. कारण या प्लेअरची ओळख मात्र अख्ख्या दापोलीवर आहे असं राहुल. रोहन सुद्धा सुंदरशी कामगिरी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा फुल टच चेंडू. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर येतोय षटकार.
सुंदरसं कमबॅक केलं होतं, परंतु सलग 2 चेंडूत एक चौकार आणि एक षटकार येतोय, त्यामुळे धाव संख्येमध्ये मात्र नक्कीच भर घातली. धाव संख्या पोहोचली 6 चेंडूंच्या मोबदल्यात 20 धावा. वैयक्तिक 20 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. चला चेंडू द्या पटापट, चेंडू आणून द्यायचंय. असं म्हणतात क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी फक्त इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली जाते. वर्तमान काळातील तुमची कामगिरी किती महत्वाची आहे, वर्तमान काळातील तुमचा फॉर्म किती महत्वाचा आहे, यावरतीच तुमच्या संघाचं जय पराजय अवलंबून असतं. राहुल वरती मात्र घणाघाती प्रहार केला रोहन याने. 6 चेंडूमध्ये 20 धावा अक्षरशः कुठल्या पाहूया. सुंदरसं कमबॅक करण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय प्रशांत. आपल्या संघाकडून महत्वपूर्ण जबाबदारी असेल, 3 षटकांचा सामना असेल. दुसरा गोलंदाज प्रशांत येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला पोहोचला ऋषी. ही अटातटीची लढत आपण पाहू. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड बॉलर प्रशांत. चला व्यत्यय आणू नका, चालू करा सामना प्लीज. नियम नाहीये, नियम फक्त पहिल्या षटकासाठीच आहे. तुम्ही कुठे प्लेअर लावू शकता. फक्त पॉवर प्लेला 2 प्लेअर फक्त बाहेर असतील, बाकी कोणताही नियम नाहीये. पाचचा नियम ठेवलाय का? 4-5चा फॉर्म्युला आहे. सॉरी, हा कधी केला? सामन्यात सुरुवात करा प्लीज. चला खाली प्लेयर गोलंदाजी मार्कवर प्रशांत येतोय. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. ऋषिकेश आणि रोहन. स्ट्राईकला ऋषिकेश सामना करेल. सुंदर चेंडू अफलातून चेंडू. खरोखरच सुंदर चेंडूची सांगता निर्धाव चेंडू आला. हा सामना आपण पाहिला होता. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. गगनाला भिडलेला चेंडू आणि पुन्हा एकदा सेम झेलमिस. ऐसी गलती मत करना, भुगतना पडेगा. या ट्रॉफीवरती जर आपल्याला सुवर्णाक्षराने नाव कोरायचं असेल तर अशी गलती करून चालणार नाही. दोन्ही सोन्याचे गोळे आले होते, फक्त पकडायचे होते. परंतु निसट्टा वारंवार चूक करता एक बॅट्समनला परतीचा रस्ता दाखवता आला असता. स्ट्राईकला रोहन. फुल टॉच चेंडूवरती डिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड. चेंडू चाललाय 1 बम सीमारेषेबाहेर. येतोय खणखणीत चौकार. मित्रांनो, असे म्हणतात आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. वाकवली वर्सेस करंजाळी हा सामना आपण पाहतोय. कायसे बॅट्समन हॅवी होत आहेत. खरोखरच त्यांना वारंवार चान्स मिळतात, कारण 2 प्लेयर आतापर्यंत प्रवेलनचा रस्ता प्रवेलन मध्ये दाखल झाले असते, कारण वारंवार 2 नव्हे 3 झेल मिस झाल्या.
आणि आता मात्र खराब चेंडू पुन्हा एकदा वाईटच्या रूपाने अवांतर धाव संख्येमध्ये भर घालेल 1च्या रूपाने. धावसंख्या पोहोचतीये 26 धावांवरती. सुंदर झेल आणि मला वाटते पाहूया झेल आहे का. विकेटचं पतन. स्लोअर वन चेंडू ठेवला, भाग पडलं. रोहनला मोठा फटका खेळण्यासाठी बॅट निकडा घेतली. यष्टीरक्षक राहुल होता मागे, कुठलीच चूक नाही. आता मात्र झेल टिपला. बॅट्समन रोहनला परतावं लागेल माघारी. रोहन बॅक टू प्रवेलियन. समोरच्या आक्रमणावर प्रतिक्रमण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल तर बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला तुम्ही तितक्याच ताकदीने आणि तितक्याच आक्रमकतेने नमवू शकता. फक्त तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. या जगात तुमच्यावर कोणी विश्वास नाही ठेवला तरी चालेल, तुम्हाला कोणी चांगलं म्हटले नाही तरी चालेल, परंतु तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. आपण त्याला आत्मविश्वास म्हणतो. त्यावेळी तुम्ही कोणालाही नमवू शकता. पुढील चेंडू प्रशांत याचं. नॉन स्ट्राईक आलेला बॅट्समन पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि आता मात्र काय झेल टिपलाय. वा वा, अमरने चूक केली होती पहिला झेल पकडताना, परंतु आता मात्र शेवटपर्यंत नियंत्रण ठेवलं. थोडासाही डगमळला नाही. सुंदरसा झेल टिपला. मनामध्ये स्वतःलाच शाबासकी देत असेल. वा वा, सुंदरसा झेल. बॅट्समन अजिंक्यला परतावं लागेल माघारी. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत. हॅट्रिकला चान्स असू शकतो प्रशांत याचा. पाहूया. 2 झेल मिस झाले होते, परंतु आता मात्र सुंदरशी लई गवसली. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही समोरच्या संघाला विचारात बदल करण्यात भाग पाडत नाहीत तोपर्यंत तुमचे प्लॅनिंग यशस्वी नाहीच म्हणून समजा. इथे आता प्लॅन करावा लागेल आपल्याला. अफलातून फलंदाजी आणि अफलातून गोलंदाजीच्या जीवावरती एक सुंदर अशी खेळी साकार करतो करंजाळी संघ. परंतु 2 षटक अजूनपर्यंत दुसरे षटक प्रगतीवरती आहे. धावसंख्यांचं मजल मारली आहे 26 धावांपर्यंत. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील अजूनपर्यंत एक शेष. मात्र क्लास दाखवला आपल्या बॅटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आणि आता मात्र पुन्हा एकदा टिपला आणि हॅट्रिकचं पतन झालं. टाळ्यांचा कडकड होतो. प्रशांतला खरोखर टाळ्या वाजल्या पाहिजेत त्या गोलंदाजासाठी. हॅट्रिक घेतलाय. सलग 3 चेंडूवरती 3 झेल टिपलेत. 3 प्लेयरना तंबूचा रस्ता दाखवलाय. अफलातून गोलंदाजी प्रशांत याची. यालाच म्हणतात मित्रांनो कमबॅक. राहुल 20 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. 2 षटकांमध्ये एकंदरीत धावसंख्या 26 धावा. आपल्या 7 चेंडूवरती फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 3 महत्वपूर्ण विकेट टिपले. 12 चेंडू 26 धावा. अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पाहूया गोलंदाजी मार्कवर येतोय शरद. या सुद्धा प्लेअरची ओळख खूप वेगळी आहे. अनेक मैदान गाजवली आहेत. फलंदाजीसाठी येतोय नवीन बॅट्समन विक्रांत. स्ट्राईकला विक्रांत असेल. नॉन स्ट्राईकला ऋषिकेश. स्ट्राईकला ऋषिकेश असेल. नॉन स्ट्राईकला विक्रांत. शरद यांच्या चेंडूवरती सामना करेल. पहिल्या चेंडूवरती बॅट निकाडा घेतली, मात्र इथे कोणत्या प्रकारे चूक नाही आणि मला वाटतं सलग हा 4था झेल असेल. 4 चेंडूवरती 4 विकेट. प्रशांतने सुंदर अशी कामगिरी केली. मागच्या 3 चेंडूवरती 3 झेल बाद केले. आता मात्र शरदला सुद्धा सुंदर कामगिरीचा मोबदला त्याला सुद्धा घेता आला, कारण या चेंडूवरती बॅट निकाडा घेतली. यष्टीरक्षक राहुल मात्र कुठली चूक करत नाहीये. सुंदरसा झेल टिपला. विकेटचं पतन. बॅट्समन ऋषिकेश मात्र माघारी. वाकवली आपला प्लेयर पाठवा एक. वाकवली संघ प्लेयरचं नाव सांगायचं. बॅट्समन
सुंदरसा फटका. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी गडबड. 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट केल्या. धावसंख्या पोहोचतीये 28 धावांवरती. शेवटच्या अजून 4 चेंडू शेष असतील. यॉर्कर लेवलचा चेंडू. 1 धावा कंप्लीट केली. स्वतःच्याच रणावर स्वतःच्याच गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षक म्हणून आला आणि 1 धावा कंप्लीट केली. पुन्हा एकदा स्ट्राईकला. स्ट्राईक वरती विक्रांत असेल. शरदेच्या चेंडूवरती सामना करेल. सुंदर चेंडू. 1 धावा कंप्लीट केली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप लांबून चेंडूवरती आला. रनआउटचा खतरा होऊ शकतो आणि पाहूया रनआउटच्या रूपाने विक्रांतला मात्र परतावा लागेल. मित्रांनो, संघ सक्सेसफुल त्याच्यासाठी असतो की तुमचे महत्वपूर्ण प्लेयर, तुमचं कॉन्फिडन्स, तुमचा क्षेत्ररक्षण याच्यावरतीच टीमचं विजय महत्वाचं असतं. विक्रांत मात्र परतवलाय रनआउटच्या रूपाने. नवीन बॅट्समन येतोय. पाहूया. रनआउटचा खतरा झाला असता इथे लेग बायच्या रूपाने अवांतरित धावसंख्येमध्ये नक्कीच भर घातली. एकडी धावसंख्या पुढे सरकतीये, जाऊन पोहोचतीये 31 धावांवरती. सुंदर फटका. झेल होऊ शकतं का क्षेत्ररक्षक? चेंडू खाली आणि आता मात्र झेल टिपला. वा वा, अफलातून झेलचं पतन. बॅट्समनला परतावा लागेल माघारी. 3 षटका संपल्यानंतर एकंदरीत धावसंख्या होतीये 31 धावा. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष असेल. मित्रांनो, काय असतं क्रिकेट बघा. पहिल्या 7 चेंडूवरती राहुलने खर्च केल्या होत्या 20 धावा, परंतु या 2 गोलंदाजाने फक्त 11 धावा खर्च केल्या. यानंतरचा होणारा सामना असेल श्री साई पाटीलवाडी शेरवली वर्सेस आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून भागणे प्रतिष्ठान आलेलं आहे. तर आम्ही शिवप्रेरणा सेवा मंडळ आपलं हार्दिक स्वागत करतो. भागणे प्रतिष्ठान म्हणजे समाजासाठी, शिक्षणासाठी आणि मानवतेसाठी. भागणे प्रतिष्ठान हे सामाजिक बांधिलकी जाणीव जपत गरीब व गरजू कुटुंबांना मदत, शैक्षणिक सहाय्य तसेच गौरव सत्कार कार्यक्रम राबवणारे एक सेवाभावी संस्थान आहे. कार्याचे प्रमुख घटक म्हणजे गरीब व गरजूंची मदत, वैद्यकीय मदत असेल, अन्नधान्य, आपत्कालीन सहाय्य, शैक्षणिक मदत, विद्यार्थ्यांना पुस्तके, फी सहाय्य, करिअर मार्गदर्शन, सत्कार व गौरव कार्यक्रम, समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान. आपल्या छोट्या योगदानातूनही अनेक नवी दिशा मिळू शकते. भागणे प्रतिष्ठान सेवा हेच आमचे ध्येय असे भागणे प्रतिष्ठान आपल्या इथं आलेले आहेत. तर आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो. याच्यानंतरचा होणारा सामना असेल श्री साई पाटीलवाडी शेरवली आणि डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी. दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी या प्लीज. श्री साई पाटीलवाडी शेरवली वर्सेस डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी. आजच्या आमच्या शिवप्रेरणा सेवा मंडळाच्या चषकासाठी भागणे प्रतिष्ठान यांनी 15 गोल्ड आणि 15 सिल्वर मेडल दिलेले आहेत. आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. असंच सहकार्य करत राहा. तुमच्या या सहकार्याने आम्हाला प्रेरणा मिळत राहील आणि आम्ही याच्यापेक्षा मोठे कार्यक्रम करत राहू. धन्यवाद भागणे प्रतिष्ठान.
याच्यानंतर आपण सेमीफायनलचा पहिला सामना खेळणार आहोत. श्री साई पाटीलवाडी शेरवली वर्सेस डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी. दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. सेमीफायनलचा पहिला सामना. भागणे प्रतिष्ठानचे सन्माननीय सर्व मोहनजी भागणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण आता होणाऱ्या नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं प्लीज. सन्माननीय मोहनजी भागणे साहेब. क्रिकेटवीराला मित्रांनो क्रिकेटची जाण असते. या सुद्धा प्लेअरने क्रिकेट गाजवलंय. अक्षरशः स्पिनर बॉलर म्हणून यांची ओळख होती. मोहन भागणे गुगली गोलंदाजी म्हणून हा एक गोलंदाज नावारूपाला आला होता आणि आम्ही यांची गोलंदाजी पाहिलं हे आमचं भाग्य आहे आणि त्यांच्या हस्ते आज नाणेफेकीचं कौल केला जातोय. चला आपल्याला विनंती करतो की आपण नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं प्लीज. बॅट्समन कोण आहे दादा? राहुल आहे ना? रोहित आहे ना? इकडे राहुल आहे. स्ट्राईकला रोहित, नॉन स्ट्राईकला राहुल. आणि पहिल्या चेंडूवरती वाईडच्या रूपाने अवांतरी धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच भर घालेल. या ठिकाणी डिगेश्वर संघ नाणेफेक झालाय. सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहू आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहित साठी. सुंदर ड्राईव्ह, स्टेट ड्राईव्ह आणि चाललाय चेंडू. एक धावा कंप्लीट, दुसरी धावा कंप्लीट आणि तिसरी धावा सुद्धा कंप्लीट. 3 धावा कंप्लीट झाल्यात. षटकार चौकारांचा बादशाह म्हणून सुद्धा याची ओळख आहे असा रोहित नावच वेगळं आहे मित्रांनो. क्रिकेटला साजेशी कामगिरी करताना आपण रोहित शर्मा यांना पाहतो, परंतु कालकाई क्रिकेट संघ जाणाई कालकाई क्रिकेट संघाकडून सुद्धा रोहित सुंदर अशी भूमिका निभावतो. स्ट्राईकला पोहोचला राहुल. खेळण्यासाठी सज्ज, सामना करेल आशिष याचा. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र अपयश येत आहे. जाऊन विसावला चेंडू. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता. ज्या सामन्याकडे सगळ्यांची उत्सुकता लागली तो सामना आपण पाहतोय. कालकाई कृपा वाकोली वर्सेस जाणाई कालकाई क्रिकेट संघ करंजाळी यांच्यामध्ये. 32 धावांचं लक्ष, 18 चेंडू 32 धावांचं समीकरण असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती. यॉर्कर लेवलचा चेंडू खोदून काढला आहे फटका. राहुल हा हे चेंडू खाली, सॉरी रोहन चेंडू खाली होता. 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती राहुल आणि खेळण्यासाठी सामना करेल आशिषाचं सुंदर षटक. आतापर्यंत चौकार षटकांची आतापर्यंत पाहायला मिळालं नाही. 32 धावांचं लक्ष असताना सलामीची जोडी मात्र मैदानात. पुन्हा एकदा पाहूया. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय राहुल साठी. मोठ्या फटक्यांचा आत्ताशबाजी करणारा प्लेअर म्हणून राहुलची ओळख आहे. डीपीएल मुळे अखंड राहुलची ओळख दापोली मध्ये झाली आहे. सुंदर अशी फटकेबाजी दापोलीमध्ये सुद्धा खेळला होता आणि मालिकावीर विन झालेला प्लेअर आज सप्रा मैदानात शिवप्रेरणा चषक खेळताना. क्षेत्रामध्ये वारंवार बदल करतायत. सामन्याचं गणित खूप महत्वाचं असेल. आणि आता मात्र दाखवून दिलं
आपल्या बॅटचा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नो लँड क्षेत्रामध्ये चेंडू दाखल. चेंडू चालला वन बम सीमारेषे बाहेर येतोय चौकार. आज आमच्या कार्यक्रमासाठी उसरगरवरून श्री गणेश पाटील साहेब आलेले आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. शिवप्रेरणा सेवा मंडळ पहिला चेंडू वाईड होता. एक आम्ही चेंडू शेष त्यांचं आहे. हार्दिक स्वागत करतोय. श्री गणेश पाटील साहेब आपण आलात, खूप खूप धन्यवाद. एकंदरीत धाव संख्या पोहोचते 10 धावांवरती. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 32 धावा. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू अजूनपर्यंत शेष. राऊंड मात्र सुंदर कमबॅक केलंय. एका चौकार मारलाय. आता मात्र दाखवून दिला पुन्हा एकदा सरळ सीमारेषे बाहेर येतोय खणखणीत षटकार. आणि धावसंख्या मात्र नक्कीच उंचवली. धावसंख्या जाऊन उच्चांक गाठलाय, जाऊन पोहोचतीये 16 धावांवरती. सलामीची जोडी राहुल आणि रोहित यांची मैदानात अजूनपर्यंत 32 धावांचं लक्ष आहे. कोणते कशा प्रकारे कार करतात बघूया. 12 चेंडू 16 धावांची गरज. चला टीम मीटिंग नको मित्रांनो प्लीज. जानाई कालकाई क्रिकेट संघ करंजाळी वर्सेस कालकाई कृपा वाकवली यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. आशिषाने धावा खर्च केला 16 आणि आता 12 चेंडूमध्ये धावा खर्च करायच्या आहेत 16. पाहूया जिंकण्यासाठी अजून 16 धावांची गरज. 32 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन प्लेयर येतोय सचिन. चला फास्ट खेळवा थोडा, एवढा वेळ घेऊ नका प्लीज. हे तर असं वारंवार बदल करतायत. 12 चेंडू 16 धावांची गरज असताना स्ट्राईक वरती रोहित. सचिनचा पुढील चेंडू पाहूया झेलू शकता का. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू वरती आला, परंतु चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूचा काहीच संपर्क नाही. चेंडू सीमारेषे बार. आता मात्र बॅट खाली चेंडूचा समाचार घेतला, पाठवून दिला सरळ सीमारेषे बार. आता मात्र ऑन साइडला येतोय खणखणीत षटकार. आम्हाला इथे आवर्जून सांगावंसं वाटेल की आजची ही जी स्पर्धा आहे, ज्या मैदानावरती आपण खेळत आहोत ते मैदान ज्याने उपलब्ध करून दिले ते भगवान पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. शिवप्रेरणा सेवा मंडळ आम्ही आपले खूप खूप आभार मानतो. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे अजून एक आवर्जून गोष्ट आम्हाला सांगावीशी वाटते. 2 वर्षापूर्वी आम्ही एक नाटक केलं होतं उसन्या बायकोची वरात लग्नाची. पाहायला गेलं तर आता जर नाटक म्हटल्यानंतर तालीमी करावी लागते, प्रॅक्टिस करावी लागते. तर या प्रॅक्टिससाठी आम्हाला गणेश पाटील साहेब उसरगर यांनी कोणताही मोबदला न घेता त्यांनी ती उपलब्ध करून दिला होतं जागा, आणि त्यामुळेच तो आमचा कार्यक्रम सक्सेस होऊ शकला. सो गणेश पाटील साहेब यांना विनंती करतो, आमच्या उसन्या बायकोची वरात लग्नाची टीम यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. प्लीज टॉस बॉक्सच्या इकडे यायचं आहे. आमची पूर्ण टीम नाटकाची यायचं आहे. त्यांचं शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही सत्कार करणार आहोत. 2 धावांची गरज असताना 1 धावा कंप्लीट आणि विनिंग शॉट आम्हाला वाटतं राहुलला दिलाय. पाहूया गणेश पाटील साहेब प्लीज.
यायचंय टॉस बॉक्सच्या इकडे. सर तुमचं सहकार्य असंच राहू दे, आम्हाला ऊर्जा मिळेल, आम्ही असेच परत नवीन नवीन नाटकं करत राहू. रिव्हर्सचा फटका म्हणजे थोडासा एड झवा फटका म्हणून ओळखला जातो. मारायची गरज नाहीये, परंतु हा पुढच्या मॅचचा सराव असू शकतो. पाहूया, 1 रनाची गरज असताना रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न. चला 2 चेंडू टॉट टाकलेत. पाहू 1 रनाची अजून सुद्धा गरज आहे. 6 चेंडू आणि 1 धावा. मला वाटतं रोहितने दिलं होतं विनिंग शॉट तू खेळ, पण तुझ्या नशिबातच नव्हतं, मलाच खेळावं लागतंय की काय. पाहूया, पुन्हा एकदा रोहित स्ट्राईक वरती असेल, नॉन स्ट्राईकला पोहोचतोय राहुल. 6 चेंडू धाबांची गरज. रणनीती काय असेल, थोडस 30 सर्कलमध्ये काहीच प्लेअर लावण्याचा प्रयत्न. पाहूया. गणेश पाटील साहेब आपण आलात, आम्हाला खूप आनंद झालाय. असं सहकार्य आमच्या मंडळाला तुम्ही करत राहाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. गोलंदाजी मार्क नवीन येतोय अजिंक्य. आणि आता मात्र 1 धावा कंप्लीट आणि जानाई कालकाई क्रिकेट संघ या ठिकाणी विन झालाय. वाकोडी संघ सुद्धा या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. आपण या ठिकाणी चान्स घेतलात आणि आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप अभिनंदन. चला, यानंतर श्री साई पाटीलवाडी शेरवली वर्सेस दिगेश प्रसन्न कोळभांद्रे कुंभारवाडी संघ एक साईडने चला आतमध्ये प्लीज. सेमीफायनलची पहिली लढत वाडीटवाडी संघामध्ये आपण पाहणार आहोत. ही 2 ओव्हरची